सामायिक भविष्यासाठी कौशल्य विकास. सामायिक भविष्यासाठी कौशल्य विकास विकसित भारताचा खरा पाया. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ व्यक्तीच्या करिअर पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण समाज, देश आणि जगाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे सामायिक भविष्यासाठी कौशल्य विकास. आज जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऑटोमेशन, हरित ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक स्पर्धा या सर्वांमुळे काम करण्याच्या पद्धती बदलत आहेत. अशा काळात केवळ पदवी पुरेशी नसून योग्य कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. कौशल्य विकास म्हणजे काय? कौशल्य विकास म्हणजे एखादे काम अधिक कार्यक्षमतेने, अचूकपणे आणि आत्मविश्वासाने करण्यासाठी आवश्यक ज्ञान, क्षमता आणि अनुभव विकसित करणे. यामध्ये तांत्रिक कौशल्ये, संवाद कौशल्य, नेतृत्व, समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क, डिजिटल कौशल्ये आणि सर्जनशील विचार यांचा समावेश होतो. आज कौशल्य विकासाची गरज का आहे? जगभरातील अनेक पारंपरिक नोकऱ्या आता ऑटोमेशनमुळे बदलत आहेत. दुसरीकडे नवीन क्षेत्रे निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, हरित ऊर्जा, हेल्थ टेक, ॲग्रीटेक, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण होत आहेत. भारतासाठी ही संधी का महत्त्वाची? भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशातील मोठी युवा लोकसंख्या ही जगासाठी मोठी ताकद ठरू शकते. जर या युवकांना योग्य कौशल्ये मिळाली तर भारत जगाला कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश बनू शकतो. यामुळे रोजगार वाढतील, उद्योग वाढतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. सामायिक भविष्य म्हणजे काय? सामायिक भविष्य म्हणजे असे भविष्य जे सर्वांसाठी समान संधी निर्माण करते. यामध्ये शहर आणि गाव, महिला आणि पुरुष, श्रीमंत आणि गरीब, दिव्यांग आणि सामान्य नागरिक सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. कौशल्य विकासामुळे ही समता साध्य होऊ शकते. महिलांसाठी कौशल्य विकास. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. जर त्यांना डिजिटल कौशल्ये, आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाले तर त्या केवळ स्वतः सक्षम होणार नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक विकास घडवतील. ग्रामीण भारतातील कौशल्य विकास. ग्रामीण भागात शेतीसोबतच अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, ड्रोनद्वारे शेती, सौर ऊर्जा, पर्यटन, हस्तकला, ई कॉमर्स. योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण युवक गावातच रोजगार निर्माण करू शकतात. डिजिटल कौशल्ये. आज प्रत्येक क्षेत्र डिजिटल झाले आहे, म्हणून प्रत्येकाने शिकायला हवे. संगणक, इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा विश्लेषण. डिजिटल कौशल्यांशिवाय भविष्यात स्पर्धा करणे कठीण होईल. सॉफ्ट स्किलचे महत्त्व. फक्त तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते. यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, नेतृत्व, टीमवर्क, सकारात्मक विचार, निर्णय क्षमता, सतत शिकण्याची वृत्ती, उद्योजकता आणि स्टार्टअप. कौशल्य विकासाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणे नसून रोजगार निर्माण करणेही आहे. भारतामध्ये हजारो स्टार्टअप्स नवीन कल्पनांवर काम करत आहेत. जर युवकांनी कौशल्ये आत्मसात केली तर ते स्वतः उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगार देऊ शकतात. विकसित भारत 2047 आणि कौशल्य विकास. भारताने 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय ठेवले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक कौशल्य प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम, उद्योग आणि शिक्षण यांच्यातील समन्वय. याशिवाय विकसित भारताची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकाने काय करावे?
प्रत्येक विद्यार्थी, युवक आणि नागरिकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा, मी कोणते नवीन कौशल्य शिकू शकतो? दरवर्षी एक नवीन कौशल्य शिकण्याचा संकल्प करा. नवीन भाषा, संगणक, AI, डिजिटल मार्केटिंग, सार्वजनिक भाषण, आर्थिक नियोजन किंवा एखादे तांत्रिक कौशल्य शिकण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा, पदवी तुमची ओळख करून देते, पण कौशल्य तुमचे भविष्य घडवते. ज्ञान तुम्हाला संधी देते, कौशल्य त्या संधीचे यशामध्ये रूपांतर करते आणि सतत शिकण्याची वृत्ती तुम्हाला आयुष्यभर पुढे नेत राहते. समारोप. सामायिक भविष्य घडवायचे असेल तर प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे. कौशल्य विकास हा केवळ रोजगाराचा विषय नाही, तो आत्मनिर्भरतेचा, नवोपक्रमाचा, सामाजिक समानतेचा आणि विकसित भारताचा पाया आहे. चला, आजपासून एक नवीन कौशल्य शिकण्याचा संकल्प करूया, कारण भविष्य त्यांचेच असते जे सतत शिकत राहतात. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विकसित भारत 2047 या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नव्या आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.